सॅलरी वाढली पण अकाउंटमध्ये पैसे का दिसत नाही असा प्रश्न तुम्हाला पण पडतो का? सुरुवातीला जेव्हा सॅलरी वाढली होती तेव्हा आता असं वाटलं होतं की आता सेव्हिंग कमालीची होणार किंवा सेव्हिंग जोरात होणार. पण काही महिन्यांनी लक्षात येतं की सॅलरी वाढली आहे पण सेव्हिंग मात्र तिथेच आहे, म्हणजे अगदी झिरो. पण हे कसं होतं? कारण एक हिडन ट्रॅप आहे. म्हणजेच काय तर लाईफस्टाईल इन्फ्लेशन. पण म्हणजे काय, नेमकं काय तर जसं की आपलं इन्कम वाढतं तसं आपले खर्च सुद्धा आपोआप वाढायला सुरुवात होते. आपल्या गरजा सुद्धा नको त्या वाढू लागतात, जसं की नवीन फोन घेणं, वीकेंड आउटिंग किंवा EMI सबस्क्रिप्शन वगैरे वगैरे. आणि शेवटी काय, सेव्हिंग पुन्हा झिरो. उदाहरण बघा, जेव्हा तुमची सॅलरी 30,000 होती तेव्हा तुम्ही 5,000 रुपये सेव्हिंग करत होता. पण त्यानंतर सॅलरी जेव्हा तुमची 50,000 झाली तर तेव्हा सुद्धा तुम्ही 5,000वरच आहात. म्हणजे काय, 5,000च आपण सेव्हिंग करतोय. म्हणजे इन्कम वाढली पण वेल्थ वाढली का तर नाही. मग यावर सोल्युशन काय? तर सोपं आहे. सॅलरी वाढली की सर्वात आधी आपली सेव्हिंग वाढवायची आणि हा रूल फॉलो केलाच पाहिजे. आणि SIP ही ऑटोमॅटिक करा, म्हणजे सेव्हिंग ही तुमची आपोआप सुरू राहील. लक्षात ठेवा, इन्कम वाढवणं हे महत्त्वाचं आहे, पण सेव्हिंग वाढवणं सुद्धा त्याहून जास्त महत्त्वाचं आहे. कारण शेवटी वेल्थ तयार होते ती सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट मधूनच. म्हणूनच फायनान्स खूप सोपं आहे. फक्त अशा छोट्या टिप्स मिळाल्या की सगळं काही अगदी सोपं आणि एकदम इझी होऊन जातं. म्हणूनच सांगते, अशाच छोट्या टिप्ससाठी लगेचच आरवा फायनान्स पेजला फॉलो करा आणि आमच्याकडून परफेक्ट गायडन्स सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळेल. धन्यवाद.